आता उपप्रमुख नववे पंचमहाभूत लोखंड यांचं कार्य आपण बघू. लोखंड, नववं पंचमहाभूत लोखंड, उपप्रमुख. स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानवरूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली, मधल्या डोळ्यातून. व त्या ज्योतीने उपप्रमुख नववे पंचमहाभूत लोखंड, लोखंड या नावाने रूप धारण केलं. श्री उपप्रमुख नववे पंचमहाभूत लोखंड यांचे संपूर्ण शरीर स्त्री मानव शरीर आहे. स्त्री मानव शरीर म्हणजे स्त्रियांचं शरीर आहे. त्यांचा चेहरा गोल आहे. त्यांना आपल्यासारखे 2 डोळे आहेत व दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी कपाळावर तिसरा डोळा आहे. 2 डोळे आहेत आणि दोन्ही डोळ्याच्या मध्ये कपाळावर गोल आकाराचा तिसरा डोळा आहे. त्यांना आपल्यासारख्या दोन्ही डोळ्यावर पापण्या व भोवया आहेत. त्यांना आपल्यासारखे नाक, ओठ, तोंड, दात व जीभ आहे. आपल्याला जसं आहे तसं त्यांना सगळं आहे. आपल्यासारखे 2 कान आहेत. त्यांना आपल्यासारखे कपाळ आहे. त्यांच्या डोक्यावर आपल्यासारखे मोठे केस असून केसांच्या मोठ्या जटा झालेल्या आहेत. त्यांच्या डोक्याच्या वर बैलाच्या शिंगासारखे उभे 2 मोठे शिंग आहेत. कपाळावर हे आहे ना, डोक्यावर 2 शिंग आहेत. श्री उपप्रमुख नववे पंचमहाभूत लोखंड यांच्या खांद्यावर आपल्यासारखी मान आहे. त्यांच्या छातीवर स्त्रीचे 2 भाऊ आहेत. त्यांना एक बेंबी आहे. त्यांना आपल्यासारखे 2 हात व 2 पाय आहेत. आपल्याला कसे 2 हात 2 पाय आहेत तसे आहेत. दोन्ही हाताच्या व पायांच्या तळव्यांना आपल्यासारखी 5-5 बोटे आहेत व हाताच्या व पायाच्या बोटाची नखे तलवारीच्या आकाराची मोठी आहेत. त्यांच्या पाठीवर गरुड पक्षाच्या पंखासारखे 2 मोठे पंख आहेत. त्यांच्या पाठीमागे मारुतीच्या शेपटीसारखी मोठी शेपटी आहे. त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू गदा ही शस्त्रे आहेत. त्यांच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये गदा ही स्वयंभू शस्त्रे म्हणजे जन्मताच त्यांच्याकडे ती शस्त्रे आहेत. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री उपप्रमुख नववे पंचमहाभूत लोखंड हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजून सांगितलं. लोखंडे पंचमहाभूत आहे, त्यांना काय काम करायचं, काय कार्य करायचं ते त्यांना समजून सांगितलं. श्री उपप्रमुख नववे पंचमहाभूत लोखंड हे आपल्या शरीरासहित ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये वावरत भ्रमण करीत असतात. म्हणजे अदृश्य रूपामध्ये ते वातावरणामध्ये भ्रमण करतात आपल्या शरीरासहित. त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील ज्या 34 पृथ्वी आहेत, ब्रह्मांडात एकूण 34 पृथ्वी आहेत. त्या प्रत्येक पृथ्वीच्या वर जमिनीवरील मातीमध्ये श्री उपप्रमुख नववे पंचमहाभूत लोखंड यांचे वास्तव्य आहे. म्हणजे जमिनीवर जी माती असते, माती प्रत्येक पृथ्वीवरती जमिनीवर माती आहे, मातीमध्ये हे लोखंड यांचं वास्तव्य आहे. म्हणजे मातीत लोखंड आहे व ते जमिनीवरील मातीमध्ये मानवाने, शेतकरी याने कोणत्याही वनस्पतीचे, धान्याचे, भाजीपाल्याचे वगैरे बी पेरलेले असेल त्या बीस उष्णता देण्याचे, ऊब देण्याचे कार्य करीत असतात. म्हणजे जे जमिनीत लोखंड आहे मातीत, आपण जर एखाद्या झाडाचं बी पेरलं तर त्या झाडाला ऊब द्यायचं काम, उष्णता ऊब द्यायचं ते काम करतात. ऊब मिळाल्याशिवाय ते वर येणार नाही. ते
ऊब देण्याचं काम करतात. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानरूप यांच्या समोर श्री उपप्रमुख 9वे पंचमहाभूत लोखंड हे थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून धनुष्यबाण, सुदर्शन चक्र, नांगर, मुसळ ही शस्त्रे निर्माण झाली. ती शस्त्रे श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री उपप्रमुख 9वे पंचमहाभूत लोखंड यांना दिली. जी काही शस्त्र निर्माण झाली ती त्यांना दिली. त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने मोर पक्षी या पक्षाचे रूप धारण केले. मोर पक्षी या पक्षाचं रूप धारण केलं, तो पक्षी वाहन दिलेला आहे. श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानरूप यांनी श्री उपप्रमुख 9वे पंचमहाभूत लोखंड यांना श्री मोर पक्षी वाहन दिलेला आहे. मग ते त्यांना वाहन दिलं. त्यानंतर श्री उपप्रमुख 9वे पंचमहाभूत लोखंड यांनी ज्योतीचे रूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानरूप यांच्या बाजूला थांबली. म्हणजे आपण आता 9वे पंचमहाभूतांचं कार्य आजपर्यंत बघितलं. आता पुढच्या शनिवारी आपण उपप्रमुख 10वे पंचमहाभूत दूध यांचं कार्य बघणार आहे. ते कार्य व्यवस्थित आजपर्यंत